यांनी कृषी पंप घोटाळ्याचे कुठलेही पुरावे दिलेले नाहीत. धनंजय मुंडे आणि दमानियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. मात्र या प्रकरणाची शहानिशा करून बोलणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही ते लोक मला काय बोलतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका. तर लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही असाही टोला. धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक. तर पुणे, संभाजीनगर आणि सांगलीत सुद्धा आका लवकरच पर्दाफाश करणार करुणा मुंडेंचा इशारा. तर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत ऍक्शन मोडवर. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना त्यांनी कार्यालयात बोलवून तंबी दिली. गुन्हा घडल्यास एमपीडीए, हद्दपारी तसंच मकोकांतर्गत कारवाईचा इशारा. लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख महिला अपात्र. तर शासन निर्णयानुसार आता अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलं. पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती.